काय प्रकारे परवा दिवशी आळेफाटा पोलिसांचे प्रभारी अधिकारी असलेल्या लेडी ऑफिसर यांनी 13 तारखेच्या रात्रीला एक 40 गोण्या गव्हाच्या असलेली एक पिकअप गाडी संशयित गाडी पकडली होती. त्यानंतर त्याची रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्याचे 40 गोण्या गहू होता हा रेशनचा चोरून आणलेला गहू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जुन्नर तालुक्याचे जे काही पुरवठा अधिकारी आहेत, सप्लाय इन्स्पेक्टर आहेत, यांनी त्याची पूर्ण चौकशी करून त्या संबंधित जीप चालकावरचं EC ॲक्टनुसार, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्याप्रमाणे ती गाडी पोलिसांना जप्त करण्यात. त्यानंतर त्या गोष्टीचा राग मनात धरून काल दिनांक 15/6 सकाळी 11 ते 1 दरम्यान या विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीयुत सोनवणे साहेब यांनी काल पोलीस स्टेशनला आल्यानंतर अकार्यालयीन भाषेमध्ये हे लेडी ऑफिसरचा जनमानसामध्ये पब्लिक प्लेसला अपमान केला आणि जी काही कारवाई चालू आहे, त्या पिकअप विरुद्ध कारवाई चालू आहे ती करू नये याच्याकरता त्यांच्यावरती दबाव आणला आणि त्याप्रमाणे शासकीय कामात अडथळा तयार करून एका लेडी ऑफिसरची सार्वजनिक जागेवर, सार्वजनिक प्लेसला मानखंडना केली, अपमानित केलं. अशा प्रकारची तक्रार त्या लेडी ऑफिसरने माननीय SP साहेबांकडे दिल्यानंतर रिसर कलम 353, 509, 186 आणि 294 या IPCच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार तो गुन्हा मी तपासाला माझ्याकडे देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे आज सकाळपासून तपास चालू आहे. सर, जो टेम्पो पकडलेला आहे तो टेम्पो पकडल्यानंतर 12 तासाने गुन्हा दाखल झाला, एवढा उशीर होण्याचं कारण? टेम्पोचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. माझ्याकडे जो गुन्ह्याचा तपास आहे तो आमदारांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा आहे, तो मी तपासतो आहे. जी कलम लावलेली आहे ते काय म्हणजे जामीनपात्र त्याच्यामध्ये अजामीनपात्र आहेत, 353 आहे, अजामीनपात्र आहे, बाकीची कलमं जामीनपात्र आहेत.